तुमच्या आणि माझ्यासारखे बरेचसे लोकांचे 12ही महिने इन्कम येतच असतो. दर महिन्याला काही ना काही इन्कम येतच असतो. पण महाराष्ट्रामध्ये असेही काही लोक आहेत, त्यांना काही ठराविक महिने इन्कमच नसतो. पण तरी पण ती लोकं रेग्युलरली म्युच्युअल फंडमध्ये सेव्ह करतात. सो ह्यासाठी हा व्हिडिओ एक प्रेरणादायक व्हिडिओ आहे, की ज्याच्याकडून आपल्यालाही प्रेरणा मिळेल, की अशीही व्यक्ती आहेत ज्यांना काही महिने इन्कम नसून सुद्धा म्युच्युअल फंडमध्ये सेव्ह करतात. आणि ॲडिशनली अशा टाइपचे जर कोण लोकं असतील ज्यांची इन्कम अशी असेल, ऑन अँड ऑफ असतील, त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणारच आहे. पण ओव्हरऑल या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे त्यांनी जी मांडलेली त्यांची पूर्ण लाईफची सिच्युएशन, करंट त्यांचे इन्व्हेस्टमेंट्स आणि एक्सेट्रा, या सगळ्या गोष्टींना घेऊन आपल्याला एक छान केस स्टडी, एक छान लर्निंग, एक छान इन्स्पिरेशन आपल्याला मिळणार आहे. सो नक्की प्रत्येकाने व्हिडिओ हा नक्की एंडपर्यंत बघावा. आणि जर कुठेही काहीतरी इन्स्पिरेशनल वाटतंय, तर जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत ही स्टोरी पण पोहोचवायचा प्रयत्न करा. ऑलराईट. सो माझं पहिलं इंट्रोडक्शन करून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे महेश पाटील, म्युच्युअल फंडमधला एक इन्व्हेस्टर. जर तुम्हाला म्युच्युअल फंडची जर्नी करायची असेल, सुरुवात किंवा करतही असाल फॉर दॅट मॅटर, मी तुमच्याबरोबर येणारे 30 वर्ष काम करायला रेडी आहे. ते कसं? व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंकवर क्लिक करून येईल तो फॉर्म भरा, सबमिट करा. माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करून एक्सप्लेन करेल कशी ही जर्नी मी तुमच्यावरती वन ऑन बेसिसवर मी आणि माझी टीम तुमच्याबरोबर करायला रेडी आहे. ऑलराईट. प्रत्येकाने रिटायरमेंट, प्रत्येकाने गोल प्लॅनिंगनी काम करावं. त्यासाठी कोण ना कोणतं तुम्हाला साथीदार असणं गरजेचं आहे. त्यासाठी मी तुमच्याबरोबर गाईडिंग ॲज अ मेंटर म्हणून काम करायला रेडी आहे. चला व्हिडिओची पण सुरुवात करूया. सो आजचा व्हिडिओ जो प्रेरित आहे, वन ऑफ द कट्टर फॉलोअर्स यांचा कमेंट आलेला आहे, ते आहे अमोलजी. राईट. बघा इतरही लोकांचे कमेंट्स आलेले आहेत. सो प्लीज कमेंट्स करा. कमेंट्स करा. त्याचं एकतर मी कमेंट सेक्शनमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. पण असे काही महत्त्वाचे कमेंट्स असतील त्याचं मी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओच्या या सेक्शनमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेन, किंवा फॉर दॅट मॅटर फुल व्हिडिओ डेडिकेटेड तुमच्यावरती क्रिएट करेन. ऑलराईट. सो अमोलजीने काय लिहिलंय ते पहिले वाचून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार अमोलजी. सध्या माझे 2 फंड चालू आहेत. ओके. 2 फंड चालू आहेत. आणि हे 2 फंडमध्ये ओव्हरऑल ॲज ऑफ नाऊ मल्टी कॅप फंडमध्ये 3,000 रुपयाची सिप महिन्याची चालू आहे. आणि एक स्मॉल कॅप फंड आहे, त्याच्यामध्ये 1,000 रुपयाची महिन्याची सिप चालू आहे. आता 1 वर्षापूर्वी मी ह्यामध्ये ₹1,500 महिना सुरू केलेली आहे. म्हणजे स्मॉल कॅप फंडची आहे, त्यांनी 1,000 ची 1,500 सुरू केली. सो आता ओव्हरऑल ₹4,500 टोटल सिप त्यांच्या सुरू आहेत. मी एक साखर कारखान्यामध्ये नोकरीला असून मला सीझनेबल नोकरी आहे आणि माझे 8 ते 10 महिने काम असते. कधी पाऊस कमी जास्त झाला त्यानुसार ब्रेक असतो. मला यामध्ये स्टेप अप करायला पाहिजे की नाही? ओके. की नवीन एखादी एस-आय-पी चालू केली पाहिजे का? मला एक मुलगी आहे, एक मुलगा आहे आणि मुलगी 9वी इत्यामध्ये आहे आणि मुलगा 5वी इत्यामध्ये आहे. सो अप्रॉक्सिमेटली मुलगी एक 14 वर्षाची असेल, मुलगा अप्रॉक्सिमेटली एक 9 वर्षाचा असेल. थोडं प्लस मायनस माझं गणित आहे. सो मला योग्य ते मार्गदर्शन करा. सो पहिलं तर काँग्रॅच्युलेशन्स अमोलजी. तुम्ही ₹4,500 ची सिप कंटिन्युअसली करत आहात. तुम्ही स्टेप अप पण केलेला आहे आणि तुम्ही या सिपला वाढवण्याच्या हिशोबाने पण बोलत आहात. पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक 8 स्टेप्समध्ये आपण डिस्कस करणार आहोत, की आपल्याला काय गोष्टी नीटपणे आपल्याला करायच्या आहेत. सो हे 8 स्टेप्स तुम्ही नीटपणे ऐकून घ्या. आणि प्लस इतरही माझे दर्शक जे पण कट्टर फॉलोअर्स आहेत, जे बघत आहेत, तुमचेही कृपया करून असं जर डिटेलमध्ये तुम्हाला विवरण दिलं, तर मी तुमच्यावरचे क्वेश्चन्सचे पण नक्कीपणे डिटेल व्हिडिओज पण बनवून टाकायचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुम्हाला तर फायदा होईलच, पण इतरही लोकांना प्रेरित करता येईल. कारण बरेचसे लोक अमोलजी सारखे असतील, ज्यांचा हे ओव्हरऑल असं गोष्टी चालू आहेत. अमोलजी, स्टेप नंबर 1 आहे, सिन्स तुमचा सीझनेबल नोकरी आहे, तर एक इमर्जन्सी फंड तर असलाच पाहिजे राव. सिप वाढवण्याच्या आधी पण एक इमर्जन्सी फंड क्रिएट करायला सुरू करा. इमर्जन्सी फंडच्या बाबतीत जस्ट महत्त्वाचे बुलेटेड पॉइंट्स क्रिएट बोलतो, कारण आपल्याला अजून एक 8 टोटल 7 पॉइंट्स अजून कव्हर करायचे आहेत. टोटल 8 कव्हर करायचे आहेत. त्यातल्या पहिल्या पॉइंटमध्ये इमर्जन्सी फंड किमान एक 6 महिन्याचा असला पाहिजे. ओके. 6 महिन्या इंटू जो पण तुमचा घर खर्च आहे. हा इमर्जन्सी फंड कुठे इन्व्हेस्ट करायचा? नॉर्मली बँक एफडीज किंवा बँक अकाउंट्समध्ये ठेवायचा. ओके. स्टेप नंबर 1, इमर्जन्सी फंड असलाच पाहिजे, बिकॉज तुमचा सीझनल बिझनेस आहे. स्टेप नंबर 2, आता आपली जेव्हा पण एक कुठलीही आपण सिप करतो ना, जसं इन दिस केस तुमच्याकडे मल्टी कॅपचे एक सिप आहे आणि तुमच्याकडे स्मॉल कॅप टोटल 4,500 ची सिप आहे. तर 4,500 रुपयाच्या सिपमध्ये प्लीज
आहे तशा त्या कंटिन्यू करणं गरजेचं आहे. कारण कधी-कधी काय असतं माहिती आहे, काही फंड्स अंडर परफॉर्म करतात, काही फंड्स नंतर परफॉर्म करतात. ओव्हरऑल आपण जेव्हा पण एक फंड सुरू करतो, सुरू केल्यावरती अपेक्षा अशी नाही ठेवली पाहिजे, की तो फंड लगेच परफॉर्म करेलच करेल. तर माझ्या क्लायंट्स माझ्यासोबत मी 275 क्लायंट्सवर मी काम करतोय. जे मी मागच्या 2 वर्षापासून बघतोय, सिन्स हा बिझनेस मी सुरू केलाय म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युशनचा. मला एक गोष्ट दिसली आहे, की जे पण लोकांनी फंड आहे तसे कंटिन्यू केलेत, त्यांनी मार्केट बीटिंग रिटर्न सो फार या मागच्या 2 वर्षामध्ये त्यांना दिसायला लागले. सो कृपया करून आहे त्या फंडची छेडखानी करू नका. आहे त्या फंडचे सिप आहे तसे चालू द्या. स्टेप नंबर 3. ओके. स्टेप अप. आता तुम्ही स्टेप अपचं विचारताय, की स्टेप अप कधी करायचं किंवा करू का? स्टेप अप कधी करायचं माहिती आहे का? 2 टाईमाला. जर तुम्हाला जेव्हा पण एक वार्षिक बोनस मिळतोय, बोनस इतर सगळे खर्च जाऊन जर तुमच्याकडे काही पैसा उरतोय, तर त्या अमाउंटला ॲज अ मेजर लमसम म्हणून टाका. सो इन दिस केस जर तुम्हाला 500 नी स्टेप अप करायची असेल, तर 500 गुणुले 12 किती झाले? ₹6000. सो ₹6000 वन शॉट टाकलेले बरे, इन्स्टेड ऑफ डूइंग अ स्टेप अप. डोळे बंद करून. सो कधी पहिला ऑप्शन आहे, जेव्हा आपल्याला वार्षिक किंवा कधीही मोठा बोनसचा पैसा आपल्याला मिळत असेल, तेव्हा तुम्ही ॲडिशनल लमसम म्हणून त्याच्यामध्ये टाकून तुमची एनिवेज अकाउंटची बेस व्हॅल्यू तर वाढणार आहे. आता दुसरं स्टेप अप रेग्युलर सिपमध्ये कधी करायचं? रेग्युलर सिपमध्ये आयडियली तर वर्षातून एकदा तसं केलं पाहिजे. पण कधी करायचं? जेव्हा आपली इन्कम पण त्याप्रमाणे वाढलेली असेल तर. असं नाही की बाबा इन्कम नाही वाढली आणि मी स्टेप अप करतोय. नाहीतर एक्झिस्टिंग सिप्सला पण प्रॉब्लेम होईल. सो जर आपल्या 10 ते 12% जर आपली इन्कम वाढत असेल, तर त्याप्रमाणे एक ₹500 ची एडिशनल म्हणजे इन दिस युअर केस एक 10% ची जंप इज ओके. पण आता अदरवाईज स्टेप अप नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण लक्षात ठेवा गरजेचं नाही की दरवर्षी स्टेप अप करावं. महत्वाचं आहे की एक्झिस्टिंग सिप्स आहेत त्याला कंटिन्यू करणं खूप गरजेचं आहे. ओके. सो स्टेप अप 2 वेळा, लमसम बोनस आला तर आणि स्टेप अप जर पगार वाढला तर. तोपर्यंत उगाच तरी स्टेप अप करू नका किंवा इन्कम वाढला इथून कुठून तर. आता चौथी गोष्ट, न्यू सिप सुरू करायची का? न्यू सिप सुरू करण्याचा मागचा काहीतरी एक उद्देश असला पाहिजे. ऑलराइट. एक काहीतरी उद्देश असला पाहिजे, की ही सिप मी ह्या गोष्टीसाठी मी सुरू करतोय. जर तुमचे एक्झिस्टिंग 4,500 च्या ज्या सिप सुरू आहेत, ते जर तुमच्या रिटायरमेंट गोलला घेऊनच आहेत, तर कशाला अजून एक सिप सुरू करायची? कारण जेवढे नंबर ऑफ फंड्स तुम्ही वाढवत जाल, तेवढ्या तुमच्या पोर्टफोलिओची काय होणार आहे? भेळपुरी होणार आहे. ओव्हरलॅपिंग फंडची होणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये कव्हर केलेलं होतं ओव्हरलॅपिंगचा प्रकार. सो त्यापेक्षा आहे ते एक्झिस्टिंग फंड कंटिन्यू करायचे आणि इन युअर केस न्यू सिप मी तर म्हणणार गरजच नाहीये. कारण तुमचा सीझनल वर्क आहे. सो त्यामुळे न्यू सिप तरी सध्या अव्हॉइड केली तर बेटर राहील. आता 5वी गोष्ट, आपल्या मुलांचं एज्युकेशन. मी माझ्या प्रत्येक क्लायंटच्या मागे लागलेलो आहे. काइंड ऑफ मागे लागण्यासारख्या गोष्टी करतोय म्हणजे आपण म्हणजे प्रोत्साहित करतोय. की काय नाही म्हणा मागे लागले म्हणजे काय? तर प्रोत्साहित करतोय. कारण मी माझ्या दोन्ही मुलींच्या कारण आय लाइक टू लीड बाय एक्झाम्पल. जे मी करतो ते लोकांना दाखवायला मला आवडतं. म्हणजे दोन्ही मुलींच्या नावाने त्यांचे मी सेपरेट अकाउंट क्रिएट केले. अर्लियर माझे मी सगळ्या एका अकाउंटमध्ये करायचो. पण आता मायनर अकाउंट्स ओपन करणं खूपच सोयीस्कर झालंय. जर मुलाचं किंवा मुलीचं तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल, आधार असेल, तर पटकन हे अकाउंट ओपन होऊन जातं. ऑलराइट. सो मी तुम्हाला स्ट्रेट अवे अमोलजी सांगेन, की मायनर अकाउंट ओपन करा. आणि त्या अकाउंटमध्ये तुमच्या मुलांसाठी तुम्हाला जे काही करावं असं वाटत असेल, ते त्या अकाउंटमध्येच करा. तुमच्या मेन अकाउंटमध्ये करू नका. सो ह्याच्यामुळे काय फायदा होतो, की आपल्याला क्लिअर व्हिजिबिलिटी येते, की बाबा ह्या ठराविक मटक्यामध्ये हे माझी रिटायरमेंटचा मटका आहे आणि ह्या ठराविक पिगी बँकमध्ये माझ्या मुलांचे शिक्षणाचं पिगी बँक आहे. आणि प्रत्येक वेळी मी हेच प्रत्येकाला सांगतो, नुसतं ते एज्युकेशन म्हणून नाही, कारण त्या अकाउंटमध्ये तुमच्या मुलाचं त्यांना नाव पण दिसून येतं. ओके. सो त्यामुळे त्यांनाही कळतं, की येस माझ्या अकाउंटमध्ये तर एवढे पैसे आहेत, या पैशांमधनं एवढी ग्रोथ आहे. तर तुम्हाला ते फायनान्शियल एज्युकेशन पण शिकवायलाच एक महत्त्वाचं एक
काय म्हणतात एक एक साधन पण बनतं, जे बऱ्याच लोकांना जमत नाही करायला. सो इन युअर केस तुम्ही चांगला डिसिजन घेतलाय, पण ह्या डिसिजनमध्ये एवढंच सांगेन, की मायनर अकाउंट ओपन करून एक त्या अकाउंटमध्ये डेडिकेटेड त्यांच्यासाठी ते फंड्स करू शकतात तुम्ही. ओके. आता नेक्स्ट म्हणजे सिन्स तुमचं काम ऑफ सीझन पण म्हणजे ऑन अँड ऑफ असल्यामुळे, जे तुमचे महिने ऑफमध्ये आहेत, तेवढ्या महिन्याची तरतूद तुम्ही जेव्हा इन्कम येतोय त्याच्यामध्ये साइडला करायला सुरू करा. इमर्जन्सी फंड सोडून हां. इमर्जन्सी फंड हा वेगळाच असला पाहिजे. पण ह्या व्यतिरिक्त स्लोली अँड स्टेडीली ते 4,500 गुणुले 3 महिने जिकडे समजा तुमचं काम नसेल, तर ती अमाउंट बँकेत किंवा एफ-डीजमध्ये साइडला प्रोव्हिजन करून ठेवा आणि जेव्हा इन्कम नसताना तो पैसा आपल्या सिपमध्ये परत गेला पाहिजे. सो इकडे तुम्हाला हे पैशाचं नियोजन करणं गरजेचं आहे आणि इकडे महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, त्या 3 महिन्यामध्ये किंवा 4 महिन्यामध्ये सिप थांबवायची नाहीये. का ह्याच्या मागचं मेन कारण लेट्स से आपल्याला माहिती आहे वर्षातून 12 महिन्यात एकदा काहीतरी मार्केट पडतं. ट्रम्प तात्यांनी काहीतरी बोललं किंवा कुठे काही युद्ध झालं, काही कारण असतं. मार्केटला काहीतरी पडायला एक निमित्त लागतं आणि बरोबर तो मार्केटचा पडण्याचा जो काळ आहे, त्याच्याचमध्ये तुमची जर सिप नाही गेली आहे, तर ओव्हरऑल लाँग टर्म रिटर्न्सला तुमचे इम्पॅक्ट पडणार. सो सिपचा अर्थ हेच आहे, एका ठराविक तारखेला मी कंटिन्युअसली येणारे 20 ते 25 वर्ष मी सिप करत राहणार आहे, जेणेकरून मला ओव्हरऑल जो फंडाचा हिस्टॉरिकल परफॉर्मन्स आहे, त्याला समव्हाट आपण काइंड ऑफ रेप्लिकेट करू शकतो. सो तुम्हाला इन दिस केस स्टेप बाय स्टेप दर महिन्याला ॲडिशनल थोडी जी तुम्हाला सिप जी वाढवायची आहे ना, ते वाढवण्याच्या जागेवर तो पैसा साइडला ठेवा आणि साइडला ठेवल्यावरती ज्या महिन्यात काम नसेल, डोळे बंद करून तो पैसा तिकडे मूव्ह करायला सुरू करा त्या महिन्यात. पण सिप सोडायची नाही. ओके. आता 7वं इन्शुरन्स तुमच्याकडे आहे का? हेल्थ इन्शुरन्स तर सर्वात महत्त्वाचा आहे. हेल्थ इन्शुरन्स असेल तर चांगलीच गोष्ट आहे. नसेल तर नक्की हेल्थ इन्शुरन्स पण करावं. ऑलराइट. आणि लास्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे बरेच लोकं चुकतात ते म्हणजे फंडला रोटेट करत बसतात. फंड रोटेशन करायचं नाही. फंडला सेल आउट करून नवीन फंड घ्यायचा असल्या काही गोष्टीच्या भानगडीत जायचं नाही. ओके. क्लिअर कट. सो ह्या 8 स्टेप्स मी जे तुम्हाला सांगितलेत ते एक्झॅक्टली स्टेप्स तुम्ही फॉलो करा. ऑलराइट. आणि एनिवेज ह्याच्यावरती तुम्ही विचार पण करा आणि त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. एनिवेज तरी पण तुम्ही इंटरेस्टेड असाल माझ्याबरोबर काम करण्यासाठी, मी तुमच्यावर काम करायला रेडी आहे. तुमच्या मुलांच्या अकाउंट्सला घेऊन काम करण्यासाठी रेडी आहे. ही पूर्ण जर्नी येणारे 25 ते 30 वर्ष तुमच्यावर काम करण्यासाठी रेडी आहे. इंटरेस्टेड असाल तर लिंक आपली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की क्लिक करून जॉइन करून घ्या. ओके. काही क्वेशन्स पण आहेत ते पण मी थोडेसे घेतो. ऑलराइट. उदयजींचा क्वेशन आहे, सर आज महेश सर आपली सिप मंथली असेल आणि ती काही कारणाने 12 महिने मिस झाली, तर काही चार्जेस लागतात का? तो बँक एखाद्या वेळेस चार्जेस लावते. ओके. जस्ट चेक करा तुमच्या बँकला डिफरंट रूल्स असतील. पण बँक ते बाउन्सचे चार्जेस लावू शकते. सो ते एक लक्षात ठेवा. आणि मिस डेट झाली आणि सेम मंथ और नेक्स्ट मंथमध्ये ही लमसम अमाउंट ॲड केली सेम सिपला तर चालते का? म्हणजे त्याचा आपल्याला काय फायदा होतो का? सिप केली तर लमसम तुम्हाला त्यावेळी टाकलं तर चांगलीच गोष्ट आहे. कारण इन दिस केस पण आमचे पण क्लायंट जेव्हा मिस करतात, तेव्हा आम्ही त्यांना नोटिफाय करतो, की बाबा तुमची सिप मिस झाली आहे. प्लीज लमसम करूया का इन्स्टेड. सो ॲज फार ॲज पैसे त्या महिन्यात गेल्याशी कारण. पण नॉर्मली सिपची तारीख ही तुमच्या पगाराच्या 2 दिवसानंतरची ठेवावी. तरच हे सिप बाउन्स पण होणार नाही. कारण अकाउंटमध्ये पगार आला ॲटलीस्ट 2 दिवस तरी तुमचा पगार जागेवर राहील. काहीतरी पर्सेंटेजमध्ये राहील, सो त्याप्रमाणे करावं. पण बाउन्स झाली सिप तर नक्की लमसम करावं. त्याच्यामुळे ओव्हरऑल तुमच्या लाँग टर्मच्या ज्या ग्रोथ आहे, त्याला काही हॅम्पर होणार नाही. ओके. बँक चार्जेस फक्त तुम्ही तुमच्या साइडला चेक करा. नामदेवजी म्हणतात, "सर आपण ब्रोकरकडून म्युच्युअल फंड चालू केला, तर त्या म्युच्युअल फंडमध्ये आपण लक्ष दिले पाहिजे का? किंवा ब्रोकर व्यवस्थित म्युच्युअल फंड हँडल करेल असा विश्वास ठरवला पाहिजे का?" बघा पहिली गोष्ट स्वतःचा पैसा आहे ना, त्याच्यामध्ये स्वतःचं डिसिजन मेकिंग असलंच पाहिजे. कोणाला तरी पैसा देऊन कोणतरी मॅनेज करते असं काही करायचं नाही. सो कृपया करून सिंपल गोष्ट सांगतो प्रत्येकाला, नो मॅटर तुमचा कितीही चांगला म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर जरी असेल, तरी तुमचा पैसा आहे. तुमचे म्युच्युअल फंड डिसिजन्स हे तुम्हाला पटले पाहिजे. भले तो डिस्ट्रिब्युटर तुम्हाला सांगत असेल, की हे करा, हा फंड घ्या, हा फंड घ्या. तर त्याच्यामागचं कारण काय आहे, हे तरी समजून घ्या. डोळे बंद करून पैशाला घेऊन उगाच तरी चालायचं नाहीये. प्रत्येकाला क्वेश्चन करून उत्तर मिळाल्यावरती जे समाधान मिळतं, जे जे लर्निंग ते मिळतं, ते तुम्हाला मिळालंच पाहिजे.
आणि हे एक्झॅक्टली हा फॉर्म्युला मी माझ्या साईडला इम्प्लिमेंट करतो. समोरच्याने नाही विचारलं तरी मी माझं एक्सप्लेनेशन असतं, की आपण ह्या घेष्टी का केल्या पाहिजे. तर नॉर्मल तुमचा डिस्ट्रिब्युटर प्रोएक्टिव्ह असला पाहिजे अशा गोष्टी करण्याच्या हिशोबाने. ऑलराइट. सो आजसाठी आपण एवढेच घेऊया कमेंट्स वगैरे. बाकीच्या कमेंट्ससाठी मी वेगवेगळे व्हिडिओज मला क्रिएट करायचेच आहेत. पण प्रत्येक मराठी माणसाचं म्युच्युअल फंडचं अकाउंट असलंच पाहिजे. ऑलराइट. प्रत्येक मराठी माणसाचं परत सांगतोय रिटायरमेंटचं अकाउंट, मुलांसाठी अकाउंट, गाडी, घोडे काही पण घ्यायचे असेल, हत्ती, ताजमहल काही घ्यायचं असेल, प्रत्येकाचा गोल घेऊन सगळं काही अचीव्ह करू शकतो. म्युच्युअल फंड एक असा मीडियम आहे, जो लाँग टर्ममध्ये पाहिजे ते गोल आपले स्वप्न खरं करण्याच्या हिशोबाने करू शकतात. फक्त एवढंच आहे, की काही बेसिक रूल्स जे आहेत त्याला फॉलो करणं गरजेचं आहे. जसे कंटिन्यूअस सिप्स आणि एक्सेट्रा, एक्सेट्रा आणि बघा कसे गोल्स होतात कंप्लीट. त्यासाठी मी तुमच्यावर म्हणू शकतो 30 वर्ष तुमच्यासाठी मी तरी तुमच्यावर काम करायला रेडी आहे. त्यातल्या तुम्हाला किती वर्ष काम करायचे तुमच्या गोल्सवरती डिपेंडेंट आहे. त्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रत्येक मराठी माणसावर मला काम करायचं आहे. सोबत 275 लोकांबरोबर काम करतोय. पण सगळ्यांना वन ऑन वन अटेन्शन जेव्हा पण गरज असेल तेव्हा देऊन काम करतोय. हे लक्षात ठेवा. असा कोण व्यक्ती पाहिजे असेल तर नक्की मेसेज करा. फॉर्म भरा, सबमिट करा. माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करून आपण ही जर्नी पण सुरुवात करू. मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.